धर्मपत्नीचा संसार, माझा संसार वाढवण्यासाठी जर स्वप्न साकार केलं तर पोरावाचे लग्न राहतील का? अजिबात नाही, एकाशी बी राहणार नाही. हां उलट जास्त परिस्थिती भेटन त्यांना की आता समजा एखाद्यानं करून दावलं, त्याचं लग्न झालं, ती दुसरं जिद्द मांडणार, ते तिसरं जिद्द मांडणार. तुम्ही काय स्वप्न केलं बरं तुमच्या पत्नीच्या बाबतीमध्ये? तुमच्यामध्ये हे एक प्रेम म्हणा होतं, प्रेम म्हणा, तुम्ही गाडी देऊन प्रेम दाखवलं. मग बरोबर आहे तुम्ही की. तिचं स्वप्न साकार करण्याचं प्रेम दाखवलं. तिला सुखा समाधानानं जीवन जगण्याची संधी तुमच्या प्रेमामुळे तिला मिळते. आणि बरोबर आहे. तिची सुद्धा ताकद तुमच्या पाठीमागे खांद्याला खांदा लावून आहे. पूर्ण काम करते हा बायको. संदेश तुम्ही तरुण पिढीमध्ये कसा पोच करा? कसा म्हणजे आज आपली जी बायको आहे, काय चुकली तर तिला समजून सांगा, तिला चांगलं बोला, असं नाही असं सांगा. पण आपण दारू पिऊन येतो, तिला मारताव, हाणताव, तिला शिव्या देतो, तू दलिंद्री आहे हे असं म्हणतात. पण आज आमची बायको सकाळ उठून भांडी धुती, कवा भाकरी करते, गिरायकात काम करते, असं लाजत नाव. तुम्ही मालक असून सुद्धा ताट उचललेले सगळं आम्ही पाहिले सगळं की. नाही ना, रोजच उचलतो. हिडवचं काय नाही त्यात, हा. हिडवचं नाही असं बी कवा बी बघा तुम्ही उचललेले असते, त्याचं काय नाही. वेटर काम करतो आपण, त्याचं काय नाही. करायला लागतं काम, स्वतः धंदा ते शिवणार थोडी आहे. आता काय संकल्प आहे? तुम्ही म्हणला की आता माझ्या आता- 4 शाखा 5 शाखा मी ओपन करणार आहे. आता किती हॉटेल आहे? आता सध्याला एकच आहे. हा. आता आपण राबवणार आहोत, आपण शाखा चालू करणार आहोत. आणि जी शाखामधून आपल्याला भेटन थोडंफार काय भेटन, पुण्याला एक शाखा ओपन करणार हा करायची. हा. आणि जी आपल्याला भेटन त्यात आपण अनाथ लेकरांना जेवण चालू करणार आहोत आता लवकरच. हा, तुम्ही ते एक म्हणलं की अनाथ आश्रम मी चालू करणार आहे. हो, हो, चालू आणि, करणार आहोत जेवण. आणि वर्षातून लग्न किती करणार तुम्ही सांगा? आता आपण 10 मुलीचे लग्न तर वर्षानं, ह्या वर्षी नाही या पुढल्या वर्षी, पण लग्न 10 मुलीचे, अनाथ मुलीचे लग्न करणार म्हणजे करणार. धाराशिवमधून चालू करणार का तुळजापूरमध्ये नेमकं? धाराशिव जिल्ह्यातले सगळे केले 10 मुलीचे, जे ज्या मुली गरीब आहेत, ज्यांचे आईबाप नाहीत, त्यांची जी परिस्थिती नाही, त्यांचे लग्न लावून देणार आपण. मग ते कसं आव्हान करणार तुम्ही लोकांना? ती ज्या टायमाला सांगेल ना, त्या टायमाला सगळे न्यूजवाले बोलूनच सांगणार मी. बरं. पण ती गरीबाचीच करणार आपण. तर वर्ष आता सध्या आपण चालू काय करणार, आता सध्याच्या ह्याला अनाथ लेकरांना जेवण चालू करणार आहोत. किती वर्षाला, किती दिवसाला, किती महिन्याला, कसं? नाही आपण महिन्यातून एकदा ऑल इंडियात जाणार आपण. असं म्हणजे असं नाही की पूर्ण देशामध्ये जाणार? हो, एक महिन्याला प्रत्येक आता आश्रमला जाऊन जेवण देणार. म्हणजे पूर्ण आश्रमचं जेवण? पूर्ण एक असं फिरणार आपण. धाराशिव चालू केला आपण, धाराशिव चालू केला की परच्याला कडनं असं हिंडणार आधी सगळीकडे. बरं. आता तुम्ही जिल्ह्यामध्ये शाखा स्थापन करणार म्हणणार, कधी करणार आहेत? ते होईन की, आता होईन की, झाल्यावर सांगू तुम्हाला, आधीच तुम्हालाच सांगू. 100%. आता शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही या आनंदाच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला बरेचसे फोन येतात की तू असं करू नको, तू अवकाशाला आणतोच, तू 10 बकरे कापून असे उघडे काबर ठेवतोच. अशी एका महिलाने एक व्हिडिओ पाठवला तुम्हाला, तिला सुद्धा तुम्ही चोख उत्तर दिलेलं आहे. आता माझ्या देखत एक फोन आला होता की श्रावण महिन्यामध्ये कायमस्वरूपी तुम्ही शाकाहारी जेवण द्या. तुम्ही त्याला उत्तर दिले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान कर. बरोबर ते आहे. आव्हान जर मान्य झालं तर मी 1 लाख रुपये देऊन तुझा सत्कार करतो. बरोबर आहे. म्हणजे मी तुझ्या मनावर वागायला तयार आहे. अशा